नमस्कार. 11 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राज्यावर बर्ड फ्लूचे सावट. लातूर, बीडमध्ये पक्षी कोंबड्यांचा मृत्यू, 7 राज्यांमध्ये फैलाव. आपण सर्वात आधी बर्ड फ्लूविषयी थोडीशी माहिती घेऊया. बर्ड फ्लू हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे आणि व्हायरस तरी कुठला तर इन्फ्लुएन्झा ए टाईपचा व्हायरस, याच्यामुळे बर्ड फ्लू हा आजार होतो. लक्षात घ्या, इन्फ्लुएन्झा ए याच्या अंतर्गत खूप सारे टाईपचे स्ट्रेन्स असतात किंवा इन्फ्लुएन्झा एचे खूप सारे प्रकार आहेत. त्यापैकी H5N1 आणि H5N8 या 2 प्रकारचा विषाणूमुळे बर्ड फ्लूचा आजार पसरित होतो. ओके, आता लक्षात ठेवा, इन्फ्लुएन्झा हे RNA टाईपचा व्हायरस आहे. कुठला व्हायरस आहे बरं? RNA टाईपचा व्हायरस आहे. आणि त्यामुळे इन्फ्लुएन्झा एला रेटिफाय करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याच्या शरीरामध्ये इन्फ्लुएन्झा हा प्रकारचा व्हायरस गेला आहे किंवा इन्फ्लुएन्झा एने तो व्यक्ती प्रताडित झाला आहे, हे आपल्याला कधी समजू शकते? जेव्हा आपण RT-PCR हे टेस्टिंग करूया तेव्हा. RT म्हणजे काय तर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ही एक सायंटिफिक टेक्निक आहे ज्याच्या माध्यमातून एखादं लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे इन्फ्लुएन्झा ए टाईपचा व्हायरसने ग्रथित आहे का नाही ते आपल्याला समजते. ओके, लक्षात घ्या, ज्या कुठलाही व्हायरस हे RNA टाईपचा व्हायरस असेल त्याची नोंद हे RT-PCR माध्यमातून करता येऊ शकते. ओके, आता आपण थोडीशी माहिती व्हायरसविषयी घेऊ. तर व्हायरस जे आहे ते नॉन सेल्युलर मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट आहे जे फक्त आणि फक्त होस्ट सेलचा मध्येच रेप्लिकेट करतो. आता इथे जे काही वर्ड्स यूज केले गेलेत त्याचे प्रत्येकाचे सर्टन मिनिंग आहेत. आपण ते मिनिंग बघून घेऊ. सर्वात पहिला तो आहे नॉन सेल्युलर. आता नॉन सेल्युलर याचा अर्थ काय तर लक्षात घ्या की जेव्हा आपण सेलची गोष्ट करू तर सेल कशा प्रकारचा असतो त्याचा आपण एक बेसिक डायग्राम बघूया. तर हा आहे सेलचा डायग्राम आणि त्याच्यामध्ये वेरियस ऑर्गेनल्स असतात. ओके, म्हणजे सेल्समध्ये पण थोडेफार काही ऑर्गन्स असतात, त्यांना ऑर्गेनल्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. आता कुठले कुठले ऑर्गेनल्स असते तर न्यूक्लियस असतो, क्रोमॅटिन, रायबोझोम्स, त्यानंतर गोल्गी ॲपॅरेटस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सेंट्रिओल्स, लायझोझोम्स, हे सर्व ऑर्गेनल्स आहेत. ओके, व्हायरसच्या केसमध्ये डिफरंट काय आहे मग तर व्हायरस फक्त आणि फक्त जे जेनेटिक मटेरियल्स असतात ना, काय बरं, जेनेटिक मटेरियल्स त्यांनाच कॅरी करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस, क्रोमॅटिस, रायबोझोम्स हे सर्व काही बघायला भेटत नाही. फक्त आणि फक्त जेनेटिकल मटेरियल्स जे असतात ते कॅरी करतो व्हायरस. आता जेनेटिक मटेरियल म्हणजे काय तर DNA आणि RNA. ठीक आहे, DNA किंवा RNA, तर हेच फक्त कॅरी करतो आपले व्हायरसेस. बाकी जे काही ऑर्गेनल्स वगैरे आहेत जे इतर सेल्समध्ये आपल्याला बघायला भेटतात तशा प्रकारचे कुठलेही ऑर्गेनल्स हे व्हायरसमध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता पुन्हा आपण जाऊया आपल्या न्यूजकडे. तर आपण बघितलं की नॉन सेल्युलर स्ट्रक्चर असतो व्हायरसचा. त्यानंतर हे मायक्रोस्कोपिक असतात. तर आपण बघितलं आहे की एक्झाम्पल घेऊया कोविड-19. कुठला बरं? कोविड-19 किंवा SARS-CoV-2 व्हायरस. हा जो व्हायरस आहे त्याची लेंथ किंवा त्याची साईज किती आहे तर ते 50 to 200 नॅनोमीटर एवढी त्याची साईज आहे. बेसिकली त्याचा जो डायमीटर असतो, ठीक आहे, तो 50 to 200 नॅनोमीटर एवढा आहे. आता एखादं व्हायरस असेल तर ते आपण आपला नेत्रांनी बघू शकत नाही, म्हणजे नॉर्मली आपल्याला ते दिसत नाही. मग त्याला जर बघायचे असेल तर आपल्याला मायक्रोस्कोपची सहायता घ्यावी लागते. ओके, मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वगैरे आपण यूज करतो त्याला बघण्यासाठी. म्हणून काय मग सांगितलं गेलं आहे की ते मायक्रोस्कोपिक आहे. तुम्ही नॉर्मली नेकेड आयने त्याला बघू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला मायक्रोस्कोपची सहायता घ्यावीच लागते आणि त्यामुळे त्यांना मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स म्हणतात. ओके, तिसरी गोष्ट आहे ते इन्फेक्शियस एजंट्स असतात. आता लक्षात घ्या, ज्या कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये व्हायरस प्रवेश करेल त्याला तो इन्फेक्ट करतो आणि त्याच्यामुळे तो आजारी होतो. ओके, आता लक्षात घ्या, मी काय म्हटलं, मी इथे लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं. काय बरं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं मागचं कारण एकच आहे, ते म्हणजे व्हायरस जे आहे ते फक्त ॲनिमल्सना नव्हे तर प्लांट्स आणि बॅक्टेरियांना सुद्धा इन्फेक्ट करतो. काय म्हटलं मी? व्हायरस जो आहे तो फक्त ॲनिमलला नव्हे तर प्लांट आणि बॅक्टेरिया यांनासुद्धा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट करतो.
ओके, तर म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो की ते एक इन्फेक्शियस एजंट आहे. चौथी गोष्ट म्हणजे काय, की ते फक्त आणि फक्त होस्टच्या सेलमध्ये रेप्लिकेट करतात. आता याचा अर्थ काय झाला लक्षात घ्या. आपला एन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला खूप सारे प्रकारचे व्हायरसेस प्रेझेंट आहेत आणि आपल्या सर्वांना ती गोष्ट माहीत पण आहे. परंतु जोपर्यंत तो जो व्हायरस आहे तो एखादा ह्युमन बिईंगमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत त्या व्हायरसपासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा खतरा नाही आहे. परंतु एकदा काय हा व्हायरस ह्युमन बॉडीमध्ये प्रवेश घेतला त्या व्हायरसने का त्यानंतर तो रेप्लिकेट करायला सुरुवात करतो. अर्थातच काय की एन्व्हायरमेंटमध्ये जो व्हायरस आहे तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. कुठला बरं, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. परंतु एकदा का तो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्यांनी प्रवेश केला का तो ॲक्टिवेट होतो. ओके, आणि व्हायरसची हीच खासियत आहे की ते फक्त आणि फक्त लिव्हिंग सेल्सचा अंतर्गतच रेप्लिकेट होऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हे आपण व्हायरसविषयी थोडीशी माहिती घेतली. अजून पुढे बघून घेऊया आपण अजून काही इन्फॉर्मेशन्स आहेत इथे. ओके, लक्षात घ्या, व्हायरस आपण म्हटलं की ते फक्त आणि फक्त जेनेटिकल मटेरियल कॅरी करतो. अर्थातच काय, ते फक्त DNA आणि RNA कॅरी करतो. आता DNA आणि RNA याच्यावर अवलंबूनच जे व्हायरसेस आहेत त्यांचे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. ओके, मग DNA आणि RNAच्या माध्यमातून आपण डबल स्ट्रँडेड DNA, डबल स्ट्रँडेड RNA, सिंगल स्ट्रँडेड DNA आणि सिंगल स्ट्रँडेड RNA अशा प्रकारे जे आपले व्हायरसेस आहेत त्यांना क्लासिफाय करू शकतो किंवा त्याचं वर्गीकरण करू शकतो. ओके, एक्झाम्पल घ्या, पोटॅटो मोझेक आणि टोबॅको मोझेक हे प्लांटमध्ये होणारे डिझीज आहेत. म्हणजे या व्हायरस म्हणजे पोटॅटो मोझेक आणि टोबॅको मोझेक हे जे आहे हे कॉमन व्हायरल डिझीज आहेत. ठीक आहे, म्हणजे काय, तर व्हायरसमुळे होणारे आजार आहे. परंतु लक्षात घ्या हे प्लांट्समध्ये होतात. ओके, तर चिकन पॉक्स झाले, एड्स झाला, इबोला झाला, तर हे जे काही आजार आहेत ते ॲनिमल्समध्ये होतात. ओके, आता व्हायरॉइड्स आणि प्रायॉन्स काय असतात ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर व्हिरॉइड्स अँड प्रायॉन्स बघण्याआधी आपण व्हिरियॉन्स बघून घेऊ. व्हिरियॉन्स काय असतात, ठीक आहे, व्हिरियॉन्स. ओके, तर जे काही व्हायरसेस असतात ना ते जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये असतील तेव्हा त्यांना आपण व्हिरियॉन्स म्हणू. ओके, आणि ते त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रवेश करतात. मग त्या आधीची जी स्टेज असते, प्रवेश करण्याआधीची जी स्टेज, त्याला आपण व्हिरियॉन्स म्हणूया. ओके, आता व्हिरियॉन्समध्ये जे आजार असते ते प्रसरवण्याची कॅपॅसिटी असते. परंतु लक्षात घ्या, व्हिरियन्स जे असते व्हिरियन्सचा आजूबाजूला एक कवर असतो. ओके, व्हिरियन्सला आजूबाजूला काय असतो, एक कवर असतो. परंतु जे व्हिरियॉइड्स आहेत आणि प्रायन्स आहेत त्यांचा आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा कवर नसतो. ओके, आणि त्यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल असते की ते एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आजार प्रसरवू शकतात. व्हिरियॉन्स आणि व्हिरियॉइड्स हे ऑलमोस्ट सेम आहेत. फक्त फरक एवढा आहे की व्हिरियॉन्स जे असतात त्यांचं आसपासला एक कवर असते की जे ते काही जेनेटिक मटेरियल्स आहेत त्यांना बांधून ठेवायचं काम करतो, जेव्हा व्हिरियॉइड्स याच्यामध्ये असला कुठल्याही प्रकारचा कवर नसतो. ओके, आणि व्हिरियॉइड्स तसेच प्रायन्स याच्यामुळे आजार प्रसरू शकतात याची शोध जी आहे ते T. डेनियर्स यांनी लावली होती 1971 ओके, कोण बरं, T. डेनियर्स. कधी लावली होती, 1971 आणि त्यांनी मॅड काऊ डिझीज याच्यावरती संशोधन केलं होतं. ओके, चला आता पुढे बघूया की व्हायरसचा क्लासिफिकेशन कशाप्रकारे आपल्याला करता येतो. तर आपण एक टाईप तर बघितलंच होता की आपण जे त्यांचे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्या बेसिसवरती त्याला क्लासिफाय करू शकतो. जर एखादा व्हायरस DNA व्हायरस असेल तर त्याला 2 टाईपमध्ये डिफरन्शिएट करता येते आपल्याला, सिंगल स्ट्रँडेड DNA व्हायरस आणि डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस. ओके, आता इथे बघा एक्झाम्पल्स दिले गेलेत. एक्झाम्पल लक्षात राहिले, व्हेरी गुड, नाही राहिले तरी काही हरकत नाही. ओके, आता सिंगल स्ट्रँडेड DNAचा एक्झाम्पल आहे पिकोर्ना व्हायरसेस आणि पार्वो व्हायरसेस. डबल स्ट्रँडेड DNAचं एक्झाम्पल आहे ॲडिनो व्हायरसेस आणि हर्पेस व्हायरसेस. तसंच RNA व्हायरस, तर RNAला सुद्धा 2 टाईपमध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो किंवा वर्गीकरण त्याचं करता येते. एक आहे डबल स्ट्रँडेड RNA व्हायरस, त्याचं एक्झाम्पल आहे रेओ व्हायरस, आणि दुसरं आहे सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस. लक्षात ठेवा, सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरसला पुन्हा 2 टाईपमध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. एक आहे पॉझिटिव्ह RNA व्हायरस, दुसरं निगेटिव्ह RNA व्हायरस. पण इथे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. ओके, लक्षात ठेवा, पोलिओ व्हायरस, हेपॅटायटिस A, रेबीज, इन्फ्लुएन्झा व्हायरस हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कसले बरे, तर सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरसेसचे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट.
आता दुसरा कुठल्या प्रकारे आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो, तर त्यांचे जे शेप असतात किंवा त्यांचा जो स्ट्रक्चर असतो त्याचा अकॉर्डिंग आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. आता याचा अंतर्गत तुम्ही कॉम्प्लेक्स व्हायरस म्हणू शकता, ज्याचा एक्झाम्पल आहे पॉक्स व्हायरस. त्यानंतर रेडियल सिमेट्री व्हायरस असतात, त्याचा एक्झाम्पल आहे बॅक्टेरियोफेगस. तिसरा आहे क्युबिकल अँड आयकोस्केड्रल सिमेट्री शेप व्हायरस, त्याचे एक्झाम्पल आहे रिओ व्हायरस अँड पिकोर्ना व्हायरस. त्यानंतर रॉड ऑर स्पायरल शेप हेलिकल सिमेट्री व्हायरस असतात, पॅरामायक्झो व्हायरस आणि दुसरा आहे ऑर्थोमायक्झो व्हायरस. ओके. त्यानंतर अजून कुठल्या प्रकारे त्याला क्लासिफाय करता येऊ शकते, तर लक्षात घ्या की ते कुठल्या जागेवर जाऊन रॅप्लिकेट करतायत. ओके. एकदा काय ते होस्ट सेल, अच्छा होस्ट काय असतो ते सुद्धा बघून घ्या. समजा एखादा व्यक्ती आहे, ओके, त्याचा बॉडीमध्ये हा व्हायरस शिरला, मग हा जो व्यक्ती आहे त्याची बॉडी हा व्हायरससाठी होस्ट म्हणून काम करते. ओके. काय म्हटलं मी की ह्युमन बॉडी किंवा एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते जे असतो तो एखादा व्हायरससाठी हे होस्ट म्हणून काम करतो. ओके. आता अजून क्लासिफिकेशनचे आपण टाईप बघतो, तर त्याच्यापैकी दुसरा जो एक टाईप आहे तो आहे की तो कुठे जाऊन, म्हणजे सेलचं असं कुठल्या पार्टमध्ये जाऊन तो स्वतःला रॅप्लिकेट करणार आहे, त्याच्यावरून सुद्धा आपण आपला व्हायरसेसला क्लासिफाय करू शकतो. त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे रॅप्लिकेशन विदिन अ सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम काय असतं ते लक्षात घ्या. समजा एखादा हा सेल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये न्यूक्लियस झाला, मायटोकॉन्ड्रिया झाला, त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वगैरे झाला. तर हे जे सेल असतात त्या सेलचा अंतर्गत थोडाफार लिक्विडेट पोर्शन असतो, ऑर्गॅनल्सला सोडूनसुद्धा लिक्विडेट पोर्शन असतो, ठीक आहे, जो वॉटरी असतो करणं, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. ओके. तर काही व्हायरस या सायटोप्लाझममध्ये जाऊन स्वतःला रॅप्लिकेट करतात. ओके. मग त्याचा एक्झाम्पल आहे ऑल टाईप्स ऑफ RNA व्हायरसेस एक्सेप्ट इन्फ्लुएन्झा व्हायरस. ठीक आहे. म्हणजे काय, तर इन्फ्लुएन्झा व्हायरस हा सुद्धा RNA टाईपचा व्हायरस आहे आणि इतर जेवढे काही RNA व्हायरसेस आहेत ते सायटोप्लाझममध्ये स्वतःला रॅप्लिकेट करतात, परंतु इन्फ्लुएन्झा व्हायरस हा स्वतःला RNA म्हणजे सायटोप्लाझममध्ये स्वतःला रॅप्लिकेट करत नाही. ओके. त्यानंतर दुसरा जो टाईप आहे ते म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन स्वतःला रॅप्लिकेट करणारे जे व्हायरस असतात ते. मग सर्व प्रकारचे DNA व्हायरसेस हा न्यूक्लियसच्या मध्ये जाऊन स्वतःला रॅप्लिकेट करतात, पण एक्सेप्शन आहे काय बरं, पॉक्स व्हायरस. ओके. पॉक्स व्हायरस हा न्यूक्लियसच्या आतमध्ये जाऊन स्वतःला रॅप्लिकेट करत नाही. त्यानंतर काही व्हायरस असे असतात ज्यांना इंटरमिडिएटची गरज असते, म्हणजे एखादा हेल्पिंग हँड लागतो. मग डबल स्ट्रँडेड DNA इंटरमिडिएट वापरून स्वतःला जे रॅप्लिकेट करून घेतात तसे व्हायरसेस कुठले कुठले झाले, तर प्रत्येक टाईपचे DNA व्हायरसेस, ऑल DNA व्हायरसेस एक्सेप्ट रिओ व्हायरस अँड ट्युमर कॉझिंग RNA व्हायरसेस. ओके. काय बरं, DNA व्हायरसेस, रेट्रो व्हायरस अँड ट्युमर कॉझिंग RNA व्हायरसेस. त्यानंतर अजून RNAला इंटरमिडिएट पकडून कुठले बरं, सिंगल स्ट्रँडेड RNA यांना इंटरमिडिएट पकडून काही व्हायरसेस रॅप्लिकेट होतात. त्याचं एक्झाम्पल काय, तर ऑल टाईप ऑफ RNA व्हायरसेस एक्सेप्ट रिओ व्हायरस अँड ट्युमर कॉझिंग RNA व्हायरस. ओके. लक्षात ठेवा की डबल स्ट्रँडेड DNAला इंटरमिडिएट ठरवून ऑल टाईप ऑफ DNA व्हायरसेस, रेट्रो व्हायरसेस आणि ट्युमर कॉझिंग RNA व्हायरसेस हे स्वतःला रॅप्लिकेट करतात. सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरसेसना इंटरमिडिएट ठरवून ऑल टाईप ऑफ RNA व्हायरसेस एक्सेप्ट रिओ व्हायरसेस आणि ट्युमर कॉझिंग RNA व्हायरसेस स्वतःला रॅप्लिकेट करतात. ठीक आहे. एक्सेप्शन्स लक्षात ठेवा, एक्सेप्शन्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आता होस्टची जी रेंज आहे, ठीक आहे, त्याच्यावरती बेसिस ठेवून आपण व्हायरसला क्लासिफाय करू शकतो. आता त्याच्यावरती बेसिस म्हणजे काय, तर होस्ट कोण असू शकतो, मी सांगितलं ॲनिमल असू शकतो, प्लांट असू शकतो, बॅक्टेरिया असू शकतो किंवा इन्सेक्ट असू शकतात. ठीक आहे. मग त्याच्या बेसिसवरती आपण या व्हायरसेसना क्लासिफाय केलं आहे की कुठले व्हायरसेस आहे जे फक्त होस्ट म्हणून ॲनिमलला इम्पॅक्ट करतील किंवा प्लांटला इम्पॅक्ट करतील. तर सर्वात पहिला जो आहे तो ॲनिमल व्हायरसेस आहे. आता ॲनिमल व्हायरसेसचे एक्झाम्पल कुठले कुठले, तर इन्फ्लुएन्झा व्हायरसेस झाले, मम्स व्हायरस, रेबीज व्हायरस, पोलिओ व्हायरस, हर्पीस व्हायरस. ओके. तर हे सर्व जे आहेत त्यांना आपण ॲनिमल व्हायरसेस म्हणतो. त्यानंतर प्लांट व्हायरसेसमध्ये कुठले कुठले येतात, तर टोबॅको मोझॅक, बीट येल्लो व्हायरस, त्यानंतर टर्निप येल्लो व्हायरस, कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस, हे सर्व प्लांट व्हायरसेसचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर बॅक्टेरियोफेगस. आता लक्षात घ्या बॅक्टेरियोफेगस म्हणजे काय सर्वात आधी, तर जे व्हायरसेस बॅक्टेरियांना इम्पॅक्ट करतात ना त्यांना बॅक्टेरियोफेगस म्हणतात, की ज्या व्हायरसमुळे बॅक्टेरिया आजारी पडतात. ओके. त्यांना बॅक्टेरियोफेगस म्हणतो आपण. आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले कुठले झाले, तर काही DNA व्हायरसेस झाले, M11, RNA व्हायरस, लांबडा पेज एटसेट्रा. ओके.
त्यानंतर इन्सेक्ट व्हायरस, जे व्हायरसेस इन्सेक्टचा इम्पॅक्ट करते. मग त्याचे एक्झाम्पल कुठले कुठले, तर एन्ट्रोमोपॉक्स व्हायरस, ओके, हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरा कुठला आहे, एस्को व्हायरस. ओके, आता पुढे बघूया क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोड ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे कुठल्या माध्यमातून ते प्रसारित होतात त्याच्यावरून सुद्धा व्हायरसेसना क्लासिफाय करण्यात येत आहे. मग पहिला आहे एअरबोन व्हायरस, म्हणजे काय, तर हवेच्या माध्यमातून ते प्रसारित होतात. एक्झाम्पल आहे स्वाईन फ्लू आणि रायनो व्हायरस. दुसरं आहे फिकल ओरल रूट, जे काही ह्युमन वेस्ट असते किंवा ॲनिमल वेस्ट असते त्याच्या माध्यमातून ते ट्रान्समिट होतात. आता ॲनिमल वेस्ट जे आहे ते पाणी आणि फूडमध्ये मिक्स होते आणि त्याच्या माध्यमातून हेपॅटायटिस ए व्हायरस, पोलिओ व्हायरस आणि रोटा व्हायरस हे ट्रान्समिट होतात. त्यानंतर सेक्शुअल ट्रान्समिशन डिसीजेस, ओके, म्हणजे काय तर बरं, तर सेक्शुअल इंटरकोर्समुळे ते व्हायरसेस जे आहे ते ट्रान्समिट होतात. आता याचे एक्झाम्पल आहे ते रेट्रो व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ॲटसेट्रा. ठीक आहे, HIV एड्स वगैरे जे क्रिएट करतात ते. त्यानंतर ट्रान्सफ्युजन ऑफ ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. तर ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, तर रक्त आपण सांगतो की रक्तदान केलं पाहिजे, पण एखाद्या व्यक्तीचं रक्त हे जर इन्फेक्टेड असेल तर त्या रक्तातून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला तो आजार पसरू शकतो. मग त्याचे एक्झाम्पल कुठले कुठले, हेपॅटायटिस बी व्हायरस आणि HIV व्हायरस. ओके, पाचवा टाईप आहे तो झुनोसिस व्हायरस. आता झुनोसिस म्हणजे काय, किंवा याला झुनोटिक व्हायरससुद्धा म्हणतो. तर समजा एखादा ॲनिमल आहे, ठीक आहे, या ॲनिमलमधनं तो जर ह्युमनमध्ये स्प्रेड होत असेल व्हायरस तर त्याला आपण झुनोसिस व्हायरस म्हणतात. ओके, ॲनिमल्स झाले, बर्ड्स झाले, यातनं जर तो ह्युमन्समध्ये येत असेल तर त्याला आपण झुनोसिस व्हायरस म्हणू. एक्झाम्पल घेतो कोविड-19. आपण म्हणतो की बॅट्सच्या माध्यमातून हे ह्युमन्समध्ये आलं आहे, बरोबर की नाही. मग असे जे काही व्हायरसेस असतात त्यांना आपण झुनोसिस म्हणतो. एक्झाम्पल आहे इथे रेबीस व्हायरस, जे कुत्र्यातनं स्प्रेड होतो. त्यानंतर अल्फा व्हायरस, फ्लाव्हिव्हायरस, इबोला व्हायरस ॲटसेट्रा. ओके, आता लास्ट 10 वर्षामध्ये काही असे व्हायरसेस आहेत ज्यांनी ह्युमन्सना खूप जास्त इम्पॅक्ट केलं आहे. ठीक आहे, तर ते कुठले कुठले त्याचे एक्झाम्पल दिले गेले, तर एड्स जसं अजूनसुद्धा इम्पॅक्ट भोगतो आहे, म्हणजे इंडियामध्ये अजूनसुद्धा त्याचे इम्पॅक्ट्स आहेत. त्यानंतर इबोला, इन्फ्लुएन्झा, सार्स आणि आता SARS-CoV-2 म्हणजेच आपला कोविड-19. त्यानंतर चिकनगुनिया, स्मॉलपॉक्स सध्या इरॅडिकेट करण्यात आलेलं आहे, म्हणजे त्याचं आता वास्तव्य दिसत नाही आहे कुठेही. ओके, तर हे आपण थोडीशी माहिती व्हायरसेसविषयी बघितला. लक्षात ठेवा, जे RNA व्हायरसेस असतात त्यांच्यासाठी RT-PCR, ठीक आहे, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन, ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते डिटेक्ट करण्यासाठी. ओके, त्यानंतर बघूया पुढची न्यूज काय आहे. पुढची न्यूज आहे ते शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेतही पूर्वीच्या सरकारकडून कपात, सत्ता बदलानंतर सुरक्षा कपातीची परंपराच. केंद्र सरकारने संवर्ग किंवा श्रेणीनुसार सुरक्षा व्यवस्थेत किती पोलीस असावेत याची आकडेवारी निश्चित केली असली तरी यापेक्षा जास्त पोलीस तैनात करण्याचे राज्यांना अधिकार असतात. लक्षात घ्या, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर एखाद्या श्रेणीनुसार किती पोलीस वगैरे राहतील किंवा किती प्रोटेक्शन देण्यात येईल हे ठरवण्याचा जे अधिकार आहे किंवा ते जे ठरवतात ते केंद्र सरकार ठरवते, परंतु राज्य त्याच्यामध्ये वाढ करू शकते, राज्याकडे तो अधिकार आहे. आता थोडेसे एक्झाम्पल आहे बघा इथे. कसं काय, Z+ असेल तर त्याच्यामध्ये 36 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतात आणि NSG कमांडोचे संरक्षण त्याला असते. ओके, झेडमध्ये 22 पोलीस अधिकारी असतात, वायमध्ये 15, वाय+मध्ये 15, वायमध्ये 11 आणि X म्हटलं की त्याच्यामध्ये 2 पोलीस एक्स्ट्रा ॲड होतात. ठीक आहे, तर आपल्यासाठी एवढंच महत्त्वाचं होतं की सुरक्षा ठरवण्याची जी काही परिमाण वगैरे असतात ते केंद्र सरकार ठरवते, परंतु राज्य सरकारकडे त्याच्यामध्ये वाढ करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे जपान आणि भारतीय गव्हाच्या संकरातून नवे वाण, महाबळेश्वरमध्ये काळ्या गव्हाची पेरणी. जपान आणि भारतीय गव्हाचे संकर करून तयार केलेले हे NBMG नावाचे वाण असून त्यातील घटक हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ओके, कुठली नवीन व्हरायटी आहे ती NBMG. ओके, महाबळेश्वरचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे गहू लागवडीसाठी पोषक असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपासून गव्हाच्या लागवडीचे विविध प्रयोग केले जातात. यातूनच येथे गव्हार संशोधन करण्यासाठी गहू गेरवा या संस्थेचीही स्थापना करण्यात आलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रश्न असा येऊ शकते की गहू गेरवा ही संस्था कुठे स्थापन करण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर असेल महाबळेश्वर. ओके, मोहाली येथील संशोधन केंद्रामध्ये डॉक्टर मोनिका गर्ग या कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाचे हे नवीन वाण शोधून काढले आहे
ओके, कुठलं बरं, NBMG हे नवीन वाण कोणी शोधून काढले आहेत, तर डॉक्टर मोनिका गर्ग. ते कुठे कामाला आहेत, तर मोहाली येथील संशोधन केंद्रामध्ये. गव्हाची महाबळेश्वर तालुक्यात प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतात प्रायोगिक तत्वावर पेरणी करण्यात आली होती. ओके, मग इथे गणेश जांभळेचं नावसुद्धा लक्षात ठेवा की त्यांचा जे शेती आहे त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती हे काळ्या गव्हाची पेरणी करण्यात आली होती. आता याची वैशिष्ट्य काय आहेत, तर काळा गहू अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशियम, आयर्न, झिंक आदी घटकांचे प्रमाण चांगले आहेत. या उपयुक्त घटकांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, ताणतणाव इत्यादी आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. ओके, आता थोडीशी माहिती आपण व्हीट याच्याविषयी घेऊ. व्हीट म्हणजे गहू. तर लक्षात घ्या, व्हीट जे असतो त्याचा उत्पादनासाठी 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर लागतो. ठीक आहे, तुम्ही एकदम प्रखर टेम्परेचर त्याच्यासाठी ठेवू शकत नाही. मग जेव्हा त्याला सोविंग टाईम असतो म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा त्याचं टेम्परेचर हे 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड एवढं असलं पाहिजे. ओके, आणि त्याची जी हार्वेस्टिंग केली जाते म्हणजे कापणी केली जाते त्यावेळेस त्याचं टेम्परेचर हा 21 ते 26 डिग्री सेंटीग्रेड याच्यामध्ये असलं पाहिजे. ओके, त्याला किती पाऊस लागतो, तर 75 ते 100 सेंटीमीटर एवढा पाऊस लागतो. सॉईल टाईप काय असली पाहिजे, तर क्लेई लोमी सॉईल म्हणजे जे गंगा सतलज प्लेन्समध्ये जी सॉईल भेटते ना ते त्याच्यासाठी बेस्ट असते. ओके, आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा गहूचं प्रोडक्शन होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग महाराष्ट्रामध्ये कुठली सॉईल भेटते, ब्लॅक सॉईल. ओके, डेक्कन रिजनमधली जी काळी माती आहे ती सुद्धा या व्हीटसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर सर्वात जास्त जे प्रोडक्शन आहे ते उत्तर प्रदेशमध्ये होते. त्यापाठोपाठ पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानचा नंबर येतो. खूप जास्त महत्त्वाचं आहे का, असे प्रश्न विचारले गेलेत आणि विचारले जाऊ शकतात पुढे फ्युचरमध्ये सुद्धा. मग लक्षात ठेवा, सर्वात जास्त प्रोडक्शन कुठे होते, उत्तर प्रदेश, त्यानंतर पंजाब, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान. ओके, चायनानंतर भारत जे आहे ते व्हीट प्रोडक्शनमध्ये दुसरा सर्वात मोठा प्रोड्युसर आहे. ठीक आहे, आपला जो नंबर आहे व्हीट प्रोडक्शनमध्ये दुसरा लागतो. पहिला चायना आहे आणि दुसरं भारत आहे. ओके, त्यानंतर भारतामध्ये हा सेकंड इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप आहे, हे सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला. ओके, त्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन जो आहे आपण जे बघितलं होतं की 1960च्या आसपास आपण ग्रीन रेव्होल्युशनला सुरुवात केली होती. मग ग्रीन रेव्होल्युशनचा सर्वात जास्त जो बेनिफिट आहे ना तो नॉर्थ वेस्ट म्हणजे पंजाब, हरियाणा या एरियामध्ये चालू होता. आणि गहू याचं प्रोडक्शन त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात वाढलं होतं. ओके, आपण आधी PL480 हे स्कीम यूज करायचो. PL480 आपण म्हणे USA या PL480 प्रोग्रामच्या अंतर्गत भारताला हे गहू ट्रान्सपोर्ट करायचे, कारण भारताकडे गहू प्रोडक्शन होत नव्हता. ठीक आहे, आणि त्यामुळे जेव्हा आपले इंदिरा गांधी होती आणि याचं व्हिएतनामचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला होता. ठीक आहे, इंदिरा गांधी नव्हे तर जवाहरलाल नेहरूच्या टायमाला जेव्हा आपले USAने व्हिएतनामवरती अटॅक केला होता तेव्हा भारताने व्हिएतनामला सपोर्ट केला होता युनायटेड नेशन्समध्ये. तेव्हा भारतावरती दबाव आणण्यासाठी ते हा PL480चा उपयोग करत होते. म्हणजे ते सांगत होते आम्ही तुम्हाला पाठवणार नाही करणार. शिपमेंट यायची त्यांचे. ठीक आहे, गहू भरून ते शिप्स पाठवायचे भारताला USA. आणि 1960पासून आपण ते सुरू केलं होतं. आणि MS स्वामीनाथन यांना भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक मानले जातं, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे काय बघायचं होतं आपल्याला. ओके, थोडेसे स्कीम्स आहेत. कुठले तर मॅक्रो मॅनेजमेंट मोड ऑफ ॲग्रिकल्चर, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना हे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे जे व्हीट कल्टिवेशनसाठी सपोर्ट करतात. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन हे अहमदनगर, ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, सातारा, धुळे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. 2018चा फिनान्शियल इयरमध्ये महाराष्ट्रामध्ये 1.6 मिलियन मॅट्रिक टन एवढं व्हीट प्रोडक्शन झालं होतं. ओके, किती बरं, 1.6 म्हणजे 16 लाख मॅट्रिक मिलियन टन. तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी, व्हीटविषयी. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. अंमली पदार्थ विक्री प्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक. ओके, तर आता आपल्याला इथे महत्त्वाचं आहे नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. काय बरं, NCB म्हणजेच नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. लक्षात घ्या, नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची स्थापना जी आहे ती 1986मध्ये झाली. आणि त्यासाठी आपण द नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टान्सेस ॲक्ट 1985 हा पारित करून घेतला. ओके, नार्कोटिक कंट्रोल ब्युरोची स्थापना
द नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985चा अंतर्गत 1986मध्ये झाली. ही बॉडी जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स याचा अंतर्गत येते. बॉडीचं काम काय आहे तर लक्षात ठेवा, नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस याच्या विषयामध्ये जर कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टिगेशन वगैरेचं करायचं काम असेल तर ते ही NCB करते. ठीक आहे. आणि यांच्याकडे कुठल्याही केसेसमध्ये ट्रायल वगैरे कंडक्ट करायचा सुद्धा अधिकार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर जे आपलं DPSP आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, भाग 4मध्ये आपण बघितलं आहे. ओके. तर याच्यामध्ये कलम आहे 47. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचे अंमली पदार्थ असतील तर त्याचं जर सेवन होत असेल राज्यामध्ये तर त्याला खतम करणे हे राज्याची जबाबदारी असेल. ठीक आहे. काय सांगितलं गेलं आहे कलम 47च्या अंतर्गत की कन्झम्पशन म्हणजे अंमली पदार्थ झाले, दारू वगैरे झालं, ड्रग्स झाले, तर याचं जे काही स्प्रेडिंग आहे राज्याच्या अंतर्गत त्याला खतम करण्यासाठी राज्य शासन हा प्रयत्न करेल. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की DPSP जे आहे ते आपलं त्याला ज्युडिशरीच्या माध्यमातून कंपल्सरी करण्यात आलेलं नाही आहे, जसं की आपले फंडामेंटल राईट्स आहेत करणं. ठीक आहे. मूलभूत अधिकार जे आहे त्यालावरती आपण त्याला ज्युडिशरी जे आहे ते एखाद्याने जर फंडामेंटल राईटचं हनन केलं असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला केस फाईल करता येते. परंतु DPSPच्या माध्यमातून जे काही कलम वगैरे दिली गेली आहेत आणि राज्य शासनाने ते काही प्रोव्हिजन फॉलो नाही केले तर त्यांच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर सध्या MCBचं मोटो काय ते सुद्धा आपण बघून घेतो. NCBचं मोटो आहे, नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचा मोटो आहे इंटेलिजन्स एन्फोर्समेंट कोऑर्डिनेशन. काय बरं? इंटेलिजन्स एन्फोर्समेंट कोऑर्डिनेशन. फॉर्मेशनची डेट आहे 17 मार्च 1986 आणि NCB जे असतात त्याला डिरेक्टर जनरल हा लीड करतात. ओके. किंवा त्याचे जे हेड असतात ते डिरेक्टर जनरल असतात आणि सध्या कोण आहे तर राकेश अस्थाना IPS ऑफिसर आहेत, ते NCBचे सध्या अध्यक्ष आहेत. ओके. त्यानंतर पुढे बघूया अजून न्यूज. ओके. पंतप्रधान किसान मदत निधी 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1344 कोटी. ओके. तर आपण आता इथे पंतप्रधान किसान मदत निधीविषयी थोडीशी माहिती घेऊ, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. काय बरं? PM किसान म्हणा किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणा. ठीक आहे. आता PM किसानच्या माध्यमातून काय काय प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केले तर लक्षात ठेवा, गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपयाचं भुगतान करणार आहोत. ठीक आहे. दरवर्षी किती बरं? 6,000 रुपयाचं भुगतान होणार आहे आणि ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जाणार आहेत. प्रत्येक इन्स्टॉलमेंट हा 2,000 रुपयाची असेल आणि 4-4 महिन्यांनी एक इन्स्टॉलमेंट येणार आहे हे फार्मर्सच्या बँक अकाउंटमध्ये. सुरुवातीला जेव्हा ही स्कीम आली होती तेव्हा त्याच्यामध्ये स्मॉल आणि मार्जिनल फार्मर यांच्यासाठीच ही स्कीम होती, परंतु कालांतराने याला प्रत्येक शेतकऱ्यासाठी अवेलेबल करून देण्यात आली. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर म्हणजे काय की ज्याच्याकडे जमीन हे 2 हेक्टरपेक्षा कमी असेल तसे शेतकरी. परंतु आता काय सांगण्यात आलं की आम्ही प्रत्येक शेतकरीला याचे बेनिफिट्स देऊ. ठीक आहे. एक्सेप्शन काय ते आपण पुढे बघणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे ही एक सेंटर सेक्टर स्कीम आहे. सेंटर सेक्टर म्हणजे काय, जे काही निधी येणार आहे तेच पूर्णपणे हे केंद्र सरकार देणार आहे. ओके. आणि ते DBTच्या माध्यमातून फार्मर्सचा बँक अकाउंटमध्ये म्हणजे शेतकरीचा जे बँक अकाउंट आहे, बँक खातं आहे त्याच्यामध्ये ते जमा होणार आहे. ओके. परंतु लक्षात ठेवा की जे काही बेनिफिशियरी म्हणजे कुठले शेतकरी याच्यासाठी एलिजिबल आहे किंवा कुठल्या शेतकऱ्यांना या निधीचा लाभ भेटला पाहिजे ते ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला, आपला केंद्र नव्हे तर राज्य सरकारला असणार आहे. ठीक आहे. कुठले व्यक्तीला या स्कीमचा बेनिफिट होईल तर ते ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे, ते राज्य शासनाकडे आहे की राज्य शासन ठरवणार की कोणाला याचा लाभ द्यायचा आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा ही स्कीम अनाऊन्स करण्यात आली होती तर बेसिकली स्कीम जो आहे तो फेब्रुवारी 2019मध्ये जे तत्कालीन आपले वित्तमंत्री होते पियुष गोयल यांनी अनाऊन्स केली होती. परंतु ही जी स्कीम आहे ते 1 डिसेंबर 2018पासून लागू झाली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय तर याला रेट्रोस्पेक्टिव्हली लागू करण्यात आलेलं आहे. आता याचा रेट्रोस्पेक्टिव्हचा अर्थ काय झाला तर मागील तारखेपासून याला अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे. बघा, अनाऊन्स केली तर 1 फेब्रुवारी 2019मध्ये. ठीक आहे. पण लागू कधीपासून झाली तर ते 1
डिसेंबर 2018पासून लागू झाली आहे. ओके. त्यानंतर आता थोडेसे एक्सेप्शनसुद्धा आहेत याच्यामध्ये, ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर जे काही डॉक्टर्स आहेत किंवा प्रोफेशनल्स आहेत, लाईक डॉक्टर झाले, इंजिनियर्स झाले, लॉयर झाले, चार्टर्ड अकाउंटंट झाले, असे शेतकऱ्यांना इथून बाहेर ठेवण्यात आलेलं की त्यांना या स्कीमचं काही गरज नाही आहे. तसंच जे काही पेन्शन घेत आहेत आणि ज्यांची पेन्शन हे 10,000 रुपयेपेक्षा जास्त आहे, त्यांनासुद्धा या जी काही स्कीम आहे त्याचा लाभ घेता येणार नाही. थोडं एक्सेप्शनसुद्धा आहे, MTS क्लास 4 ग्रुप डी एम्प्लॉईज वगैरे. ओके. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इनिशियली ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स यांनाच इन्क्लूड करण्यात आला होता, परंतु कालांतराने म्हणजे कधीच तर आपले 1 जून 2019पासनं, हे बघा 1 जून 2019पासनं जे काही इतर शेतकरी आहेत त्यांनासुद्धा या निधीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आला किंवा या स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यात आला. ओके. आता इतर राज्यामध्ये सुद्धा याच प्रकारचे काही स्कीम्स आहेत, जसे की मध्य प्रदेशमध्ये भावांतर भुगतान योजना, त्यानंतर तेलंगणामध्ये ऋतुबंधू स्कीम, ओडिसामध्ये कालिया स्कीम आणि वेस्ट बेंगलमध्ये कृषिक बंधू स्कीम. ओके. बेसिकली जे प्रधानमंत्री किसान योजना आहे ते केंद्र सरकारची स्कीम आहे, परंतु अशाच प्रकारची स्कीम जे आहेत ते राज्यामध्ये सुद्धा आहे. आणि कालिया आणि ऋतुबंधू स्कीम हे 2 एक म्हणतात ना माइलस्टोन्स सेट केलं होतं की या 2 स्कीमचे एक्झाम्पल घेऊनच PM किसान अशा प्रकारची स्कीम केंद्र सरकारने लॉन्च केली आहे. ओके. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं 1 फेब्रुवारी 2019ला पियुष गोयलनी याची जाहिरात केली होती, परंतु त्याला आपण कुठून तर रेट्रोस्पेक्टिव्हली इम्प्लिमेंट केलं आहे. ओके. आणि या स्कीमची जी पहिली पहिली इन्स्टॉलमेंट जी होती ते 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात दिली आणि या स्कीमला सुरुवात केली. ओके. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर याच्या अंतर्गत ही PM किसान स्कीम येते. ठीक आहे. तर आपण PM किसान स्कीमविषयी बघितलं. पुढची जी न्यूज आहे ते आहे NDRFचे संयुक्त राष्ट्राकडून प्रमाणीकरण. आता आपल्यासाठी महत्त्वाचं इथे NDRF, तर आपण थोडीशी माहिती NDRF विषयी घेऊ. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे NDRF जे आहे ते नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स ॲक्ट 2005 अनुसार हा आलेली आहे. ठीक आहे. बेसिकली डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 तो ॲक्टचं नाव आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याला क्रिएट केला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. ओके. आता ह्याची आपल्याला गरज का पडली तर 2001मध्ये गुजरातमध्ये अर्थक्वेक आला. त्यानंतर म्हणजे त्याचा आधी 1999मध्ये ओरिसा येथे सुपर सायक्लोन आले. तर अशा प्रकारचे जे काही डिझास्टर्स आले त्याच्यानंतर आपल्याला अशी गरज वाटली की बाबा भारतामध्ये सुद्धा एखादी डिझास्टरला टॅकल करणारी बॉडी असली पाहिजे की जर कुठेही डिझास्टर वगैरे आले तर पटकन तिथे आपल्याला मदत पुरवता यावी. या संकल्पनेतून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स याची निर्माण करण्यात आला. ओके. आणि जसं आपण म्हटलं की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट हे आपण पास करून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सला गठीत केलं आहे. ओके. त्यानंतर आता रोल्स काय काय आहेत जे आपले NDRF आहे त्यांचे, तर लक्षात घ्या हे स्पेशलाइज्ड फोर्स असणार आहे जे डिझास्टरच्या वेळीच फक्त येतील आणि मदत करतील. ठीक आहे. त्यानंतर डिझास्टर सिच्युएशन आहे तर लक्षात घ्या ओडिसामध्ये मध्यंतरी सायक्लोन येणार होता, तर ओडिसामध्ये सायक्लोन येण्याआधीसुद्धा तिथे NDRFची फोर्सेसनं आपण डिप्लॉय केलं होतं. म्हणजे फक्त डिझास्टर झाल्यानंतरच नव्हे तर डिझास्टर होण्याआधी पण प्रोॲक्टिव्ह स्टेप घेण्यासाठी हे NDRFला तिथे आपण लागू करू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे NDRF जे आहे ते ट्रेनिंग वगैरे द्यायचं कामसुद्धा करते. म्हणजे ते आता ओडिसासारखी एखादी जागा आहे तर तिथे नेहमी सायक्लोन वगैरे येतच असतात, मग तिथे लोकांना ट्रेन केलं पाहिजे ना, कारण दरवेळेला कसं आहे की जास्त पॉप्युलेशन असेल तर तोपर्यंत पोचणे आपल्यासाठी शक्य नसते. मग प्रत्येक व्यक्तीने स्वतःची जबाबदारी स्वतःच पार पाडली पाहिजे, बरोबर की नाही. मग त्यासाठी त्यांना ट्रेनिंग वगैरे दिली जाते, त्यांच्यासाठी मॉक ड्रिल वगैरे कंडक्ट केले जाते. ओके. आणि कॅपॅसिटी बिल्डिंगचे प्रोग्राम्स वगैरे चालवले जातात आणि हे सर्व जे करतात ते कोण करतात NDRF करतात आणि त्याच्या माध्यमातून काय होते तर आपण जनजागृती करतो. ओके. तर ही सगळी महत्त्वाची गोष्ट होती ते आपण बघितलं. आता मॉनिटरिंगविषयी माहिती घेऊया आपण. तर लक्षात घ्या की फार्मर्स याच्याशी रिलेटेड जे काही अस्पेक्ट असतात म्हणजे डिझास्टर आल्यामुळे त्यांचे शेत वगैरे खराब झाले तर हे काही जे अस्पेक्ट असतात ते डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन
अंडर द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर, ते या सर्व गोष्टींवरती लक्ष घालून असते. त्या व्यतिरिक्त जी काही गोष्ट झाली आहे त्याच्यावरती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे लक्ष देते. ठीक आहे. आता तुम्ही विचार करत असेल की फार्मरना कसं काय इम्पॅक्ट होऊ शकते, तर आपल्याला माहिती आहे की ड्रॉट्स येतात, त्यानंतर हेलस्टॉर्म येतात. हेलस्टॉर्म म्हणजे ते हे पडतात ना, बर्फाचे गोळेसारखे पडतात आकाशाने, त्याला हेलस्टॉर्म म्हणतात. पेस्ट अटॅक होतो. ओके. तर या सर्व कारणामुळे जर शेतीचं नुकसान झालं असेल तर तेव्हा डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर त्याच्यामध्ये लक्ष घालते आणि त्यांना रिलीफ प्रोव्हाइड करायचं काम करते. कॅगकडे अथॉरिटी आहे की ते NDRFमध्ये जे काही खर्च वगैरे होत आहेत त्याच्यावरती रिपोर्ट सादर करू शकतात. ओके. आता NDRF जे आहे त्याला फंड लागतो. ओके. आणि तो फंड घेण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंडसुद्धा बनवलेला आहे. ठीक आहे. काय बनवलं आहे? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड बनवलेलं आहे. ओके. आणि ते सुद्धा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 याच्या अंतर्गतच आपण बनवलं आहे. ओके. म्हणजे काय झालं तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005मध्ये NDRF याच्यासाठी प्रोव्हिजन आपण ठेवलेले आहेत. त्याचा जे आपलं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 आहे त्याचं सेक्शन 46मध्ये आपण हे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंडला डिफाईन केलं आहे. ओके. आणि सांगितलं आहे की हे जे काही फंड असेल ते पब्लिक अकाउंटमध्ये ठेवलं जाईल. ओके. पब्लिक अकाउंट जे आहे ते आपल्या संविधानामध्ये कलम 266(2) याचा अंतर्गत दिलं गेलं आहे. आणि लक्षात घ्या, पब्लिक अकाउंटमधनं पैसे काढण्यासाठी एक्झिक्युटिव्हला कुठल्याही प्रकारची परमिशन घ्यायची गरज लागत नाही. ओके. आणि जे कॉन्सन्ट्रेटेड फंड ऑफ इंडिया असतात त्याच्यामधनं जर पैसे काढायचे असेल तर त्यासाठी बिल पारित करावं लागतं आपलं पार्लमेंटमध्ये. परंतु पब्लिक अकाउंटमध्ये पैसा काढण्यासाठी असं कुठल्याही प्रकारचा बिल वगैरे पास करायची गरज नाही आहे. त्यामुळे काय करते माहिती आहे का गव्हर्नमेंट, कॉन्सन्ट्रेटेड फंड ऑफ इंडिया जे आहे ना तिथून पैसा काढते, एकदाच मोठी अमाऊंट काढते आणि ती अमाऊंट जी आहे ते पब्लिक अकाउंटमध्ये ठेवते आणि मग खर्च जे आहे ते पब्लिक अकाउंटमधनं केला जातो. म्हणजे काय की एखादी स्कीम आली त्याच्यामध्ये अजून पैसे पाहिजे तर पुन्हा आपल्याला पार्लमेंटमध्ये तो बिल पास करायची गरज नाही. ठीक आहे. आणि शेवटी काय होते तर शेवटी कॅग येतो आणि तो या सर्व जे काही अकाउंटमधनं खर्च झालेला आहे मग त्याचा विषय रिपोर्ट बनवतो आणि तो पब्लिक अकाउंट कमिटी असते त्याच्याकडे ठेवतो, त्यांच्यासमोर ठेवतो आणि ते नंतर त्याच्यावरती स्क्रुटिनी करतात, म्हणजे त्याची तपास लावतात. ओके. आता आपण पुढे बघूया कंपोजिशनविषयी. तर लक्षात ठेवा NDRF जे आहे त्याच्यामध्ये सध्या 12 बटालियन्स आहेत आणि प्रत्येक बटालियनमध्ये हे 1149 पर्सनल्स आहेत. ओके. त्यानंतर सद्यस्थितीमध्ये जे NDRF आहेत त्यांची कुठे कुठे बटालियन तैनात आहेत ते लक्षात घ्या. तर आसाम झाला, वेस्ट बेंगॉल, ओडिसा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश येथे सद्यस्थितीमध्ये NDRF हे लोकेटेड आहे. त्यानंतर NDRF जे आहे त्याला जे हेड करतात त्यांना आपण DG म्हणतो, डिरेक्टोरेट जनरल म्हणतो. ठीक आहे. त्याचे प्रमुख असतात त्यांना काय म्हटलं जाते, डिरेक्टोरेट जनरल म्हटलं जातं. आणि सध्याचे जे डिरेक्टोरेट जनरल आहेत ते आहे SN प्रधान. कोण आहेत? SN प्रधान. लक्षात घ्या NDRFमध्ये अजून एक महत्त्वाची बॉडी आहे ज्याला आपण म्हणतो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. काय बरं? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आता ही जी ऑथॉरिटी आहे त्याचे जे प्रमुख असतात ते आपले पंतप्रधान असतात. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी याचे जे प्रमुख असतात ते कोण असतात, ते आपले प्राईम मिनिस्टर असतात. ओके. आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे आहे ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी याचा अंतर्गत काम करतात. ठीक आहे. तर हे आपण NDRF विषयी बघितला. पुढची जी न्यूज आहे ते आहे कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा. लक्षात घ्या जे जैववैद्यकीय कचरा आहे त्याला आपण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, काय बरं, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 याचा अंतर्गत डिफाईन केलं गेलं आहे. काय बरं? बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 याचा अंतर्गत आपण जे आपलं जैववैद्यकीय कचरा असतं त्याला डिफाईन केलं आहे आणि त्याला 4 पार्टमध्ये डिवाईडसुद्धा केलं आहे. ठीक आहे. कुठला पार्ट? 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे आणि त्याला कलर कोडिंग दिली आहे. सर्वात पहिलं आहे येल्लो. ठीक आहे. ते जे पिशवी असतात ना ज्याच्यामध्ये त्याला भरला जातो ना त्या पिशवीला बेसिकली या कलर असतात. तर येल्लो कलरची जी पिशवी असते त्याच्या अंतर्गत आपण वेस्ट ऑर्गन्स जे असतात ना, वेस्ट ऑर्गन्स म्हणजे जे काही शरीराचे भाग आहेत ना त्याला आपण त्या येल्लो कलरच्या पिशवीमध्ये ठेवतो.
त्यानंतर दुसरा आहे तो आहे रेड. जे काही इंजेक्शन्स झाले, सिरिंज झाले किंवा सलाईनचे बॉटल्स झाले त्यांना लाल रंगाची पिशवीमध्ये भरलं जातं. तिसरं आहे ते आहे व्हाईट. व्हाईटचं अंतर्गत काय असतं, तर जे काही मेटॅलिक वेस्ट आहेत, ओके, ब्लेड्स वगैरे झाले, तर हे जे काही मेटॅलिक वेस्ट आहेत ना त्यांना आपण व्हाईट कलरच्या पिशवीमध्ये टाकतो. आणि शेवटी ब्लू. ब्लूमध्ये काय असते, तर प्रत्येक प्रकारचे जे काही ग्लासचे बॉटल्स असतात, सिरपची बॉटल्स वगैरे झाली, तर हे जे काही बॉटल्स असतात ना त्यांना आपण ब्लू रंगाच्या पिशवीमध्ये ठेवतो. ओके, मग लक्षात ठेवा काय बरं. सर्वात पहिले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 याचा अंतर्गत आपण जैववैद्यकीय कचऱ्याला त्या ज्या पिशवीमध्ये भरले जातात त्या पिशवीच्या रंगावरनं डिस्टिंग्विश केलेलं आहे किंवा क्लासिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये येल्लो वेस्ट असते, येल्लो कलरची पिशवी असते ज्याच्यामध्ये आपण वेस्ट ऑर्गन्स भरतो. रेड कलरची पिशवी असते म्हणजे लाल रंगाची पिशवी असते ज्याच्यामध्ये आपण इंजेक्शन, सिरिंज आणि सलाईन बॉटल्स ठेवतो. त्यानंतर सफेद रंगाची पिशवी असते ज्याच्यामध्ये आपण मेटॅलिक वेस्ट टाकतो. आणि ब्लू किंवा निळ्या रंगाची पिशवी असते ज्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक प्रकारची काचेची बॉटल्स वगैरे ठेवतो. आता हा जो आपण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे आहेत ते 24 नोव्हेंबरचं न्यूज डिस्कशनमध्ये कवर केलं आहे. तुम्ही तिथून त्याला पुन्हा एकदा रिवाईज करू शकता. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत गगनयान मोहिमेतील 2 शल्यचिकित्सक प्रशिक्षणासाठी लवकरच रशियाला जाणार आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे गगनयान, तर आपण इथे गगनयानविषयी माहिती घेऊया. ओके, लक्षात घ्या गगनयान जे आहे ते ह्युमन स्पेस फ्लाईट आहे. म्हणजे काय बरं, तर गगनयान या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण ह्युमन्सना म्हणजे मानवीला कुठे तर स्पेसमध्ये पाठवणार आहोत. ओके, आणि आपण 3 लोकांना स्पेसमध्ये पाठवणार आहेत ज्यापैकी एक विमेन्ससुद्धा असणार आहे. ठीक आहे, गगनयानच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, तर आपण या जे काही स्पेस यात्री आहेत किंवा अंतरिक्ष यात्री आहेत त्यांना 300 ते 400 किलोमीटर कुठून तर जमिनीपासून 300 ते 400 किलोमीटर एवढा अंतरावरती 5 ते 7 दिवससाठी भ्रमण करण्यासाठी पाठवणार आहोत. ओके, याच्या अंतर्गत 2 प्रकारचे पेलोड असणार आहे. पहिलं आहे ते आहे क्र्यू मॉड्यूल, स्पेसक्राफ्ट कॅरिंग ह्युमन बिंग, म्हणजे जे स्पेसक्राफ्टमध्ये जिथे ह्युमन्स बसतात त्यांना क्र्यू मॉड्यूल म्हणतात. दुसरा आहे तो आहे सर्व्हिस मॉड्यूल. ओके, सर्व्हिस मॉड्यूलमध्ये बेसिकली इंजिन्स असतात. ओके, आता आपण हा जो गगनयान लॉन्च करणार आहोत ते GSLV Mark 3 या लॉन्च व्हेकलच्या माध्यमातून म्हणजे या अंतरिक्ष यानाच्या माध्यमातून आपण हा आपला प्रोग्राम यशस्वी करणार आहोत. आता लक्षात ठेवा GSLV Mark 3 जो आहे त्याच्या अंतर्गत 3 स्टेजेस असतात. ओके, पहिला असतो तो सॉलिड स्टेज असतो, दुसरा असतो तो लिक्विड असतो आणि तिसरा जो असतो तो क्रायोजेनिक असतो. ओके, हे डिटेलमध्ये काय आहे ते सायन्स अँड टेक्निकल लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कारण प्रत्येकाचं विशिष्ट आहे. ठीक आहे, तर आपण ते तिथे बघणार आहोत. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर याचा मागे आपल्याला 10,000 करोड एवढा खर्च येणार आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा प्रॉमिस केला होता की आपण 2022च्या आधी गगनयान प्रोजेक्ट सक्सेसफुल करणार आहोत आणि त्याचाच मागे हे सर्व प्रयत्न चालू आहेत. ओके, 3 ॲस्ट्रॉनॉट्सना आपण पाठवणार आहेत आणि त्यापैकी एक विमेन असणार आहे. त्यांना त्या म्हणजे जे काय म्हणतो त्याला आपण ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटमध्ये पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट 16 मिनिट्स लागणार आहे. ठीक आहे, किती लागणार आहे तर 16 मिनिट्स लागणार आहेत. लक्षात ठेवा, बघा इथे त्या ऑर्बिटमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना 16 मिनिटं एवढं टाईम लागणार आहेत. ते ज्या क्र्यूमध्ये राहणार आहे ज्याला आपण क्र्यू मॉड्यूल म्हटलं ते 3.7 मीटर डायमीटर आणि 7 मीटर हाईटचा असणार आहे. ओके, आता एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? उत्तर आहे हो, कारण गगनयान प्रोजेक्ट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, वन ऑफ द फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे आपला. ठीक आहे, त्यानंतर आपले जे काही ॲस्ट्रॉनॉट जाणार आहे स्पेसमध्ये त्यांचा जो स्पेस कॉस्ट्यूम असणार आहे त्याचा रंग कुठला असणार आहे ऑरेंज. ओके, आणि त्याला विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम यांनी डिझाईन केलेला आहे. त्यानंतर हा जो मॅन मिशन असणार आहे तो अर्थचा जो एक राऊंड आहे ना ते 90 मिनटामध्ये कवर करेल. ठीक आहे, 90 मिनटामध्ये तो अर्थचा एक पूर्ण राऊंड जो आहे तो कवर करून घेईल. ओके, त्यानंतर स्पेसमध्ये गेल्यावरती ते वेरियस एक्सपेरिमेंट्स करणार आहेत तिथे आणि त्यापैकीच एक आहे ते आहे मायक्रोग्रॅव्हिटी. आपल्याला माहिती आहे की स्पेसमध्ये गेल्यावरती आपल्या इथे जसं आपण जमिनीशी चिटकून राहतो तसं स्पेसमध्ये राहता येत नाही. ठीक आहे, तुम्ही हवेमध्ये तरंगायला लागतात आणि तीच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात त्याला आपण. मग त्याचा अभ्यास करणे हा त्यांचा वन ऑफ द एम असणार आहे किंवा एखादा उद्देश असणार आहे तो. त्यापैकी आता पुढे स्पेसक्राफ्ट जे आहे ते रिटर्न जर्नी करताना तो अरेबियन सी गुजरात कोस्टच्या बाजूला तो लँड होणार आहे. ओके, लक्षात घ्या
त्याला कुठे लँड करायचं आहे तर अरेबियन सी गुजरात कोस्टच्या बाजूला, आणि त्याची रिटर्न जर्नी जी आहे ते 36 तासाची असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गगनयान मिशनसाठी आपण रशियाची मदत घेतो आहे, आणि रशियाचा जो रॉसकॉस्मॉस आहे, ही जी स्पेस एजन्सी आहे रशियाची, ती आपल्याला मदत करते आहे. ओके. आता लक्षात घ्या की ह्युमन्सना आपण पाठवतो आहे आणि पहिल्यांदा असं घडतं आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रिस्क घ्यायचा नाही आहे. मग त्यामुळे आपण काय करतो आहे, आपण वेरियस प्रकारचे जे काही ऑपरेशन्स आहेत त्यांना परफॉर्म करतो आहे, जसं की री मिशन कॅपेबिलिटी, थर्मल प्रोटेक्शन सिस्टम, क्रू मॉड्यूल कॉन्फिगरेशन, डिसलरेशन अँड फ्लोटिंग टेस्ट सिस्टम. तर हे सर्व सिस्टम्स आपण तिथे टेस्ट करतो आहे सध्या. ओके. आणि त्यापैकी जे खूपच महत्त्वाचे सिस्टम्स आहेत ते कुठले कुठले, तर एअर ड्रॉप टेस्ट फॉर पॅराशूट सिस्टम, त्यानंतर फ्लाईट टेस्ट फॉर द टेस्ट व्हेकल, आणि अबॉर्ट टेस्ट टू डेमॉन्स्ट्रेट एस्केप ऑफ अ क्रू. ठीक आहे. जर समजा काही प्रॉब्लेम आला तर त्यांना पटकन, म्हणजे जे काही त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, अंतरिक्ष यात्रीस आहेत, त्यांना कसं काय बाहेर काढायचं, तर त्यासाठी अबॉर्ट टेस्ट आहे. तर हे काही टेस्टपैकी खूप जास्त महत्त्वाचे टेस्ट आहेत. ठीक आहे. तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी, गगनयानविषयी. आय होप तुम्हाला इथे आयडिया आलीच असतील. अजून एक म्हणजे काय, तर रॉसकॉस्मॉस जी आहे, जी रशियाची स्पेस कंपनी आहे, त्याची एक सबसिडरी आहे, त्याचं नाव काय आहे, गावकॉस्मॉस. ठीक आहे. GAVKOSMOS, गावकॉस्मॉस. तर हे मदत करणार आहे आपले जे काही ॲस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जाणार आहेत त्यांना ट्रेन करण्यासाठी. ठीक आहे. सध्या आपण बघितलं की गगनयान मोहिमेसाठी 2 शल्यचिकित्सकांना आपण प्रशिक्षणाला पाठवलं आहे रशियाला. मग ते रशियाला कुठे पाठवलं आहे, तर गावकॉस्मॉसमध्ये पाठवलं आहे आपण, जिथे त्यांना ट्रेन केलं जाणार आहे. ओके. तर हे आपण माहिती बघितली कशाविषयी, गगनयानविषयी. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे काय न्यूज आहे का बघूया. ओके. तर आजचा न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच न्यूज आहेत. तुम्हाला कुठे काही डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे, आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.